जसा प्रकारच्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्यांच्या मंदिर आणि घर त्यांना तोडफोड करण्यात येत आहे आणि त्यांच्यावर मारपीट होत आहे। त्याच्यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे जे सर काय सांगाल आपण मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहे का? मला वाटतं जे बांगलादेशमध्ये राहत आहेत आपले जे हिंदू बांधव राहत आहेत ते तिकडचे लीगल सिटीजन्स आहेत, अधिकृत नागरिकत्व त्यांना मिळालेलं आहे। अशा लोकांना बांगलादेशमध्ये जे अधिकृत तिथले नागरिक आहेत त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर इथे घुसखोर केलेले खूप बांगलादेशी लोक आहेत। आपण बघितलं मागच्या महिन्यात 36 लोकांना आपण पकडलं। तर असे जे घुसखोर बांगलादेशी आहेत यांची शोध मोहीम करावी लागेल, ह्यांना शोधावं लागेल आणि यांच्या पार्श्वभूमीवर लाथा मारून यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवावं लागेल। मनसेने एक मोठा यांचे जे बांगलादेशी आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन छेडले होते आणि मुंबईमध्ये जिथे होते ठिकठिकाणी त्यांना शोध मोहीम काढली होती आणि त्याचा मोठा एक आंदोलन मुंबईमध्ये निघाला होता। तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे आपल्याला आठवत असेल तो जो रजा अकॅडमीचा मोर्चा होता त्यावेळेस सन्माननीय राजसाहेबांनी ह्याचे पुरावे दिलेले की कशा प्रकारे हे घुसखोर आलेले, कशा प्रकारे बनावट पासपोर्ट त्यांनी तयार केलेला आहे, बनावट आधार कार्ड तयार करतात, याची खूप मोठी रॅकेट आहे इथे। मला असं वाटतं ह्या सगळ्याचा शोध घेऊन आत्ता जे हीच चांगली परिस्थिती आहे की ही जे घुसखोर आलेले आहेत बांगलादेशी ह्यांना लाथा मारून त्यांच्या देशात परत हाकलवलं पाहिजे। जर बघितलं तर असा हिंदूंवर ठिकठिकाणी अत्याचार वाढत चालला आहे, पण संजय राऊतची भूमिका आहे की असा भारतामध्ये होऊ शकतात, तर तुम्ही काय सांगाल त्याच्यावर? संजय राऊतांचं सध्या जे काय आहे मला असं वाटतं सलमान खुर्शीद आणि संजय राऊत यांनी हे जे स्टेटमेंट दिलं तर खुर्शीद साहेबांची तर विचारधाराच ती आहे, पण संजय राऊत सध्या खुर्शीद बनायला चालले आहेत, राऊतांचा खुर्शीद होतोय, त्यामुळे त्यांची विचारधारा तीच झाली आहे। तर हे होते संदीप देशपांडे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मनसे स्टाईलमध्ये जे बांगलादेशी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मनसे कारवाई करतील। कारण गणेश आनंद पांडे TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।